फ्लॅट इंटरेस्ट आणि रिड्युसेबल इंटरेस्ट हे जर व्याजाचे प्रकार तुम्हाला माहित नसतील तर कृपया कर्ज घेऊ नका. काय असतो फ्लॅट इंटरेस्ट आणि रिड्युसेबल इंटरेस्ट आणि तो तुमच्या कर्जावर कसा परिणाम करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ समजल्याशिवाय कर्ज घेऊ नका. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा राम आणि श्याम दोघेही बँकेकडून कर्ज घेतात, परंतु राम घेतो फ्लॅट इंटरेस्टने आणि श्याम घेतो रिड्युसेबल इंटरेस्टने. दोघांची कर्जाची अमाऊंट, पिरियड आणि इंटरेस्ट रेट सारखाच आहे. दोघांची लोन अमाऊंट आहे 10 लाख रुपये, इंटरेस्ट रेट आहे 10% आणि पिरियड आहे 12 महिन्यांचा. या ठिकाणी रामची EMI आहे 91,666 रुपये, तर श्यामची EMI आहे 87,915 रुपये. रामने टोटल 1 लाख रुपये इंटरेस्ट पेड केलेला आहे, तर श्यामने फक्त 54,990 रुपये इंटरेस्ट पेड केलेला आहे. एकूण रक्कम जी रामने पेड केलेली आहे ती आहे 11 लाख रुपये, तर श्यामने जी पेड केलेली आहे ती आहे 10,54,990 रुपये. या ठिकाणी श्यामचा 45,000चा फायदा होताना दिसतोय, तर याच ठिकाणी रामचा 45,000चा लॉस झालाय. आणि हे असं का झालं ते आपण पाहूया. पहिले आपण रामच्या इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन पाहूया. रामचं प्रिन्सिपल होतं 10 लाख रुपये आणि या 10 लाख रुपयावर 10%च्या इंटरेस्टने व्याज होतं 1 लाख रुपये. आणि ज्या वेळेस आपण या 1 लाखाला 12ने डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला मिळतं एका महिन्याचं व्याज जे आहे 8,330 रुपये. लक्षात घ्या, हे व्याज दोघांच्या केसमध्ये सारखंच आहे. श्यामला सुद्धा पहिल्या महिन्यात 8,330च व्याज लागणार आहे. आता आपण रामची EMI पाहूया. 10 लाख रुपये कर्ज प्लस 1 लाख रुपये व्याज बरोबर एकूण 11 लाख रुपये. आणि या 11 लाखाला ज्यावेळेस आपण 12ने डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला मिळते EMI आणि ही आहे 91,966 रुपये 7 पैसे. आणि रामची ही जी EMI आहे ही टोटल पिरियड मध्ये सारखीच राहणार आहे. आता आपण पाहूया श्यामचा रिड्युसेबल इंटरेस्ट. रिड्युसेबल इंटरेस्टची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक EMI बरोबर व्याजासोबत मुद्दल सुद्धा कमी होते. त्यामुळं पुढच्या मंथला जे व्याज येतं हे कमी झालेल्या मुद्दलवर येतं, त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये EMI सुद्धा कमी होते. ही गोष्ट आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. लक्षात घ्या, पहिली EMI दोघांची सारखीच राहणार आहे, त्यामध्ये चेंज होणार नाही. चेंज होणार आहे दुसऱ्या EMI पासून. पहिल्या मंथमध्ये श्याम रामसारखंच 8,330 व्याज पेड करतो, परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये त्याची मुद्दल कमी होते आणि ही होते 9,12,000. आणि या 9,12,000वर तो 7,600 व्याज पेड करतो. तिसऱ्या मंथमध्ये तेच मुद्दल 8,20,000 होते आणि या 8,20,000वर तो 6,830 रुपये व्याज पेड करतो. अशा प्रकारे प्रत्येक EMI सोबत त्याचं मुद्दल कमी होत चालतं आणि त्याचं व्याज सुद्धा कमी होत चालतं. आणि त्यामुळेच रिड्युसेबल इंटरेस्टमुळे श्यामला 45,000चा फायदा होतो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिली सोबत सुद्धा शेअर करा. अशाच फायनान्स आणि इकॉनॉमीशी रिलेटेड व्हिडिओसाठी मला फॉलो करा. आणि युट्यूबला आपलं बँकर किशोर चॅनल आहे, त्या ठिकाणी हे विषय अतिशय डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो, तर तुम्ही युट्यूबला सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.